श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांच्या या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमचा दिवस आनंदात जावो. आता लवकरच मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे आणि दत्त जयंती देखील आहे. त्यामुळे आपण बरेच जण या महिन्यांमध्ये विविध सेवा करत असतो. अतिशय पवित्र असा हा महिना आहे. दत्त महाराजांचे सेवक असू नाही तर स्वामी समर्थांचे सेवक असू, सगळ्यांसाठी, सगळ्या भक्तगणांसाठी हा अतिशय पवित्र महिना आहे. जर तुम्ही वर्षभर कोणतीही सेवा करू शकला नसाल, दत्त महाराजांची असो किंवा स्वामी समर्थांची असो, तुमच्या जॉबमुळे असो किंवा लहान मुले असतील किंवा दुसऱ्या कोणत्या समस्या असतील, अडचणी असतील तर, आणि त्यामुळे तुम्ही जर वर्षभर कोणतीच सेवा करू शकला नसाल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही 100% फळ देणारी श्री दत्त महाराजांची ही प्रभावी सेवा नक्की करा. कारण मार्गशीर्ष पौर्णिमे दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त महाराजांचा जन्म झाला आहे आणि म्हणूनच आपण त्या दिवशी दत्त जन्मोत्सव म्हणून सगळीकडे साजरा करत असतो. या दिवशी पृथ्वीवरती दत्ततत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने जास्त कार्यरत असते आणि म्हणूनच या दिवशी जर आपण उपासना केली तर आपल्याला 1000 पटीने जास्त लाभ मिळतो. दत्त जयंतीपूर्वी 7 दिवस गुरुचरित्र पारायण केले जाते. याला गुरुसप्ताह म्हणतात. श्री दत्त जयंतीच्या आधीपासून ते दत्त जयंतीपर्यंत तुम्ही श्री स्वामींची देखील प्रभावी सेवा करू शकता. त्यामुळे तुम्हाला देखील त्याचे फळ मिळेल. बरेच जण मार्गशीर्ष महिन्यामध्ये ही सेवा करत असतात आणि त्याचे फळ अनुभवत असतात, त्याचा चमत्कार अनुभवत असतात. जसे आपण गुरुचरित्राचे पारायण करतो ना, तसेच आपण ही सेवा, प्रभावी सेवा जी मी तुम्हाला सांगणार आहे ती करायची आहे. तुम्ही ही सेवा 9 दिवस, 7 दिवस किंवा 11 दिवस यापैकी तुम्हाला शक्य असेल तेवढ्या दिवस तुम्ही ही करू शकता. ही सेवा तुम्ही नक्की करा आणि त्याचा चमत्कार नक्की अनुभवा. दत्त जयंती, यावर्षी दत्त जयंती मंगळवारी 26 डिसेंबरला आली आहे. ही सेवा तुम्हाला दत्त जयंतीच्या आधीपासून करायची आहे. आधीपासून दिवस मोजून घ्यायचे आहेत. म्हणजे तुम्ही जर 7 दिवसाची सेवा करणार असाल तर 7 दिवस आधी, 9 दिवसाची करणार असाल तर 9 दिवस आधी किंवा 11 दिवसाची जर ही सेवा तुम्ही करणार असाल तर 11 दिवस आधी मोजून घ्यायचे आहेत आणि मग ही सेवेला सुरुवात करायची आहे. या सेवेत तुम्हाला काय करायचं आहे ते आता मी तुम्हाला सांगते. सेवेत तुम्हाला रोज सकाळी आधी पूजा तर आपण करत असतो. पूजा करून झाल्यानंतर नामजप करायचा आहे, नामस्मरण करायचे आहे, स्तुती करायची आहे आणि आरती करायची आहे. हे सगळं करून झाल्यानंतर गुरुचरित्र सारामृत वाचायचं आहे. गुरुचरित्र सारामृताचे एका दिवशी एक पाठ करायचा आहे. आता एक पाठ करायचा म्हणजे काय? एक पाठ म्हणजे सारामृतात 1 ते 7 अध्याय असतात. 1 ते 7 अध्याय रोज वाचायचे. आज एक वाचायचा, त्याला एक पाठ झाला म्हणायचं. दुसऱ्या दिवशी 1 ते 7 अध्याय वाचायचे, त्याला दुसरा पाठ म्हणायचं. अशा पद्धतीने तुम्ही जर 7 दिवसाची सेवा करणार असाल तर 7 दिवस वाचा, 9 दिवसाची करणार असाल तर 9 दिवस आणि 11 दिवसाची करणार असाल तर 11 दिवस तुम्हाला रोज एक पाठ करायचा आहे. आता तुम्हाला सारामृत वाचायला देखील वेळ नसेल तर तुम्ही फक्त दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे. म्हणजे दत्त महाराजांचा जो मंत्र आहे आणि स्वामी समर्थांचा जो षडाक्षरी मंत्र आहे त्याचा 11 माळी जप करायचा आहे. फक्त जपाने देखील तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील, तुमच्या सगळ्या समस्या कमी होतील. अडचणी म्हणजे काय? तुम्हाला पैशाची चणचण भासत असेल किंवा प्रगती होत नसेल, यश मिळत नसेल, त्याचप्रमाणे जर लग्न ठरत नसेल, हे सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या तर तुमच्या नक्की कमी होतील. पण तुम्ही कोणतीही सेवा करताना मनात पूर्ण श्रद्धा पाहिजे. कोणतीही सेवा तुम्ही जर श्रद्धायुक्त अंतःकरणाने केली तर त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळणार. आता गुरुचरित्राचे पारायण कसे करायचे असते? गुरुचरित्राचे पारायण जर तुम्हाला करायचे असेल तर ते तुम्ही शक्यतो शनिवारी चालू करायचं आणि शुक्रवारी ते संपवायचं असतं. जर तुम्हाला नसेल शक्य शनिवारी तर तुम्ही कोणत्याही दिवशी केलं तरी काही हरकत नाही. फक्त मनापासून तुम्ही हे वाचायचं आहे. जे काही कराल ते अगदी श्रद्धेयुक्त करायचं आहे. गुरुचरित्राचे पारायण चालू करण्यापूर्वी आदल्या दिवशी, कोणत्याही दिवशी तुम्ही चालू करणार असाल त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही 4 कुत्र्यांना आणि एका गाईला नैवेद्य द्यायचा आहे. हे 4 कुत्रे म्हणजे 4 वेद आहेत आणि एक गाई म्हणजे आपली दत्त महाराजांची कामधेनू आहे. म्हणून आपण हा नैवेद्य द्यायचा नियम पाळायचा आहे. गुरुचरित्र वाचताना नेहमी दिवा अखंड राहील याची काळजी आपण घ्यायची आहे. त्यासोबतच अगरबत्ती देखील लावलेली असावी. वाचन करताना सगळ्यात आधी काय वाचायचं आहे? अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. नंतर 1 माळी गायत्री जप करायचा आहे, 1 माळी स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे आणि नंतरच आपण गुरुचरित्राला
वाचायला चालू करायचं आहे. अशा पद्धतीने आपण सगळं नियम पाळूनच हे ग्रंथ वाचायचं आहे. हे जे सगळे जे नियम आहेत ते त्या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. तुम्ही सोवळे ओवळे जे काही आहेत जे पाळायचे आहेत ते त्या ग्रंथामध्ये दिले आहेत आणि तुम्ही ते सगळं आचरणात आणून हा ग्रंथ वाचा. मनापासून अगदी श्रद्धेने हा ग्रंथ वाचला तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. आता ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे ती मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही नक्की करा. तुम्हाला जेवढ्या दिवसाचे शक्य आहे तेवढ्या दिवसाची करा आणि ती सेवा करून गुरुचरित्र वाचायला जमलं तर नक्की करा. अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करायची आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर आवडली असेल तर तुम्ही या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करा.